मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदे यांचा अधिकार होता. अर्जुन खोतकर मंत्रिमंडळात सहभागी करून घेतल्याबाबत अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना अर्जुन खोतकर म्हणाले की मला मंत्रिमंडळात घेणं हा आमचे नेते एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. आज रात्री नागपूरला जाणार आहे. श्रीरामाचं दर्शन करून माझ्या कामाला सुरुवात करत आहे. आज जवळपास 67 लाख रुपयांच्या कामाच्या भूमिपूजनाचा संकल्प केला आहे. ज्या आशा अपेक्षेनं मला लोकांनी निवडून दिलं आहे त्यांची कामं पूर्ण करणार आहे असं खोतकर यांनी सांगितलं आहे. काय वर मागोवर आणायचं हा उभा ना भाऊ मला काय सांगणार तुम्ही आता नुकतंच श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे काय निरोप आलाय का? नाही मी खरं तर माझ्या कामाला सुरुवात श्रीरामाचं दर्शन करून या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. आज जवळपास 67 लाख रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे. त्यातली 4 कामं आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करतोय. त्यामुळं ज्या आशय अपेक्षेने लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यांचे कामं केले पाहिजेत आणि आम्ही कामाला लागलेलो आहे. आज प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही कामाला लागलेलो आहे. पाचव्यांदा तुम्ही आमदार झालेले आहेत, दोनदा तुम्ही मंत्री झालेले आहेत, पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू नाही, हा माझा अधिकार आणि हा आमचे नेते शीर्ष नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा अधिकार. देवेंद्र फडणवीस हे नवनियुक्त आमदारांना फोन करणार आहेत आणि मंत्रिमंडळाबद्दल सांगायचं तुम्हाला की कोणाला मला त्याची काही कल्पना नाही, मला काही माहिती नाही. नागपूरला तुम्ही कधी जाणार आहात कारण आज अधिवेशन आहे? आज रात्री जाणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.